कळलं तर नसेल ऋषी गोडाऊन मध्ये येते. साधं नाहीये हे, कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी गडबड आहे असं वाटतंय मला. आपण सावध राहायला हवं. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे प्रमिला. ती तिकडी आहे ना, खूप पोहोचलेली आहे. ती कधीही काहीही करू शकते. आता त्या ऋषीला गोडाऊन मधून कसा हलवतो ते बघच तू. कशाला ही लपवाछपवी करायची. आता एक गाव दोन तुकडे करायचे. हीच करेक्ट वेळ आहे ऋषीला सगळ्यांसमोर आणण्याची. सगळं कांड कसं ऋषीनेच केलंय हे सगळ्यांना दाखवलं ना तर आपला जास्त फायदा आहे. पटतंय तुझं मला. एखाद्या जनावराला बाहेर आपण सोडतो ना, तसं सोडतो बघ ऋषीला. ते जनावर बुजलंच पाहिजे. ज्या गळ्यात असं लोटणं बांधतो ना, धावायचं म्हटलं तरी शक्य नाही आणि थांबायचं म्हटलं तरी शक्य नाही. हे बघ, आता मी जेवढं तुला सांगतो तेवढंच सांगून सौरभला गोडाऊन मध्ये पाठवायचं. कळलं? आणि मी जेवढं सांगतोय तितकंच, अगदी तितकंच सांगून त्याला पाठवायचं. तोवर मी पुढची आखणी करतो. तर मोठं मनोरंजन होणार आहे बाई. ऋषी त्या नदी समोर आला तर केवढा आनंद होईल. हॅलो सौरभ. मी अजून ऑफिसला गेला नाही वाटतं. इस्त्रीच नाही केलंय नीट. दुसरा शर्ट काढते. वेद, अरे त्याला इस्त्री नाहीये. वेद, तू सतत दुर्लक्ष करतोस ना माझ्याकडे. अपमान करत असतोस ना माझा. वेद, मी निर्जीव वस्तू नाहीये. हे बघ, माझं जर चुकलं हे सिद्ध झालं ना तर तू देशील ती शिक्षा भोगेन मी. पण तू नुसता संशयावरून असं वागू नकोस रे. मी कोणालाही दोष देत नाहीये. चूक माझी होती, निर्णय माझे होते. माणूस ओळखायला मी चुकलो, शिक्षा मीच भोगेन. संशयाचं भूत एकदा मनात शिरलं ना की मेंदूच पोखरून टाकत. तुझ्या मनात असलेले गैरसमज कसे दूर करू मी. सगळे कठीण मार्ग माझ्याच नशिबी का आलेत. कशी बाहेर पडू यातून. वेद बाळा थांब. अरे नाश्ता करून जा. अगं नको आजी, मला खरंच भूक नाही आणि मला ऑफिसला जायला उशीर होतोय. नाही 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 नाही, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. चल बैस इथे. चल अगं मुकाट्यानं बैस. चल ये. तुला खोतांची गादी चालवायची आहे, समजलं. खूप मोठा झालास ना तू. हा विठा, ए विठा, नाश्ता घेऊन ये. काय रे, या आजीच्या शब्दाला किंमत नाही तुझ्याकडे. असं मी म्हणालो का, पण मला खरंच भूक नाहीये. नाही नाही, अन्नावर राग काढायचा नाही.
तुझ्या न खाण्याने काही प्रश्न सुटणार आहे का? घे आजी मला ना, अजिबात ऐकणार नाही. घे. लहान आहे का तुम्ही? आजीची किंमत नाही आहे तुला? घे, आजी बोलते ना, खा. हा काय रे, सगळ्यांचा राग आजीवर काढतोस? हा, त्याच काय आहे वेद? तुमच्या विचारांवर रागाचा पगडा असतो, त्यामुळे तुम्हाला समोरचं काही दिसत नाही, मार्गही सापडत नाही. तेव्हा शांत डोक्याने विचार कर, घाई करू नकोस. आणि तुझ्यात ती कुवत आहे, धमकी आहे म्हणून सांगते. वेद, हे जे ऋषी आणि नलिनी बाबत सुरू आहे त्यात कितपत तथ्य आहे हे ऋषी सापडल्याशिवाय कळणार नाही. आजी, तुला नली भेटली होती का? काही बोलली का तुला? धमकावलं वगैरे तिने? हेच चुकतंय तुझं. जे बोलली त्याचा उलट अर्थ घेतोस तू. तसं काही नाहीये, तू गैरसमज करून घेऊ नकोस. रागाच्या भरात माणूस सारासार विचार सोडतो, भलते समज करून मोठी चूक करतो. तुला कधीपासून त्याची काळजी वाटायला लागली? झालं, मी जे बोलले त्याचा नेमका उलट अर्थ घेतलास. बाळा, तिची नाही, मला तुझी काळजी वाटते. अरे, तुझ्यासारखा बुद्धिमान आणि विचारी माणूस असा चिडला तर ते धोकादायक असतं. तुझ्या हातून काही वाईट घडायला नको म्हणून हे सगळं मी तुला आजी, सांग. मी येतो. अरे वेद, अरे ऐक. तुम्हा दोघातलं हे वादळ विनाशकारी आणि आंधळ आहे. या दिशाहीन घोंगावणाऱ्या वादळाचा शेवट काय? हॅलो हॅलो. हॅलो ऋषी, पहचान कौन? बोला. सॉरी 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 सॉरी. हो हो, घाबर नको. आज मारायला नाही आलोय, तुझ्यासाठी खायला घेऊन आलोय. बिचारा भुकेला असशील ना तू. बघ काय आणलंय बघ, गरमागरम वडापाव. हे का खाणार कसं ना? एक मिनिट. पण सोडावं लागेल यार. ए, पण तू पळून नाही ना जाणार? बघ, सोडतोय, खायला देतोय, पळून जाऊ नकोस. आधीच सांगतोय, पळून गेलास ना तर माझी वाट लागेल. मारे ना मी, आधीच सांगतोय. पडावा घे. गरमागरम वडापाव, एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. वडापाव मस्त लागतो गरमागरम. चर्स. पळून जाऊ नको. हो. हॅलो, बोला मॅडम. पुढे जाऊया ना बाबू, सांगितलं ना मी तुला. जा जाऊ. जा, जाऊ नका. जाऊ नको, कळू नको ना, आधीच सांगतोय. नाही नाही भाऊ, तुला नाही. तू बोल, कुठे जाऊया? जायचं ना. कुठं आला?
पळू नको जा. पळून जाऊ नको. ऋषी पळू नको. ऋषी पकडा झाला पकडा. ऋषी थांब ना. आई आई ऋषी ऋषी वास्तू ऋषी 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 कुठं होतास पण ऋषी ते काय झालंय तुला ये ये ना ऋषी तुझी अवस्था अशी का झाली आहे ऋषी काय झालं तुला कुठे होतास तू ऋषी मी खूप शोधलं तुला ऋषी तू कुठंच दिसला नाहीस मला पण मला माहित होतं तू येणार माझं मन सांगत होत बाळा आज तू थकले रे माझे डोळे वाट बघून होतास ऋषी काय झालंय तुला तू असं का अस्वस्थ दिसतोयस काय झालं बाळा ऋषी काय झालं आई मला मला नलीला भेटलं पाहिजे आता लगेच नलीला हो आई माझं खूप महत्वाचं काम आहे तिच्याकडे मी आलोच आता. थांब ना ऋषी आई, मी आलोच. ऋषी तू आत्ताच आलास ना ऋषी 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 थांब ऋषी ऋषी थांब ना ऋषी काकू ऋषी ऋषी थांब काकू काय झालं का मारताय ऋषी कुठे आहे ऋषी आला होता ना ऋषी 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 कुठे गेलास ऋषी काकू तुम्हाला बास झाला असेल ऋषी नाही आला अजून नाही ऋषी आला होता आत्ता इथं माझ्याशी बोलला ऋषी आलेला कुठं गेला अहो तुम्हाला स्वप्न पडलं असेल नाही माझ्या जवळ बसला होता ऋषी बोलला माझ्याशी ऋषी आलाय ऋषी काय बोलला ऋषी काय बोलला ऋषी ऋषीचं काम आहे नलीकडं महत्वाचं काम आहे म्हणाला ऋषी बोलला माझ्याशी आता ऋषी नलीकडे गेलाय ऋषी काकूंना ऋषी आल्याचा भास झाला परिस्थिती अजूनच बिघडायला लागलीये सगळी मला जाऊन नलीशी बोलायलाच लागेल वासंती काकी सोबत बोलता बोलता मी काल गोडाऊन पर्यंत कधी पोहोचले माझं मलाच कळलं नाही माझाच विचार करत असेल नलिनी
नली वासंती काकी तुम्ही तर बोलूच नकात माझ्याशी. नली नली बापरे, कोणाच्या तरी नाकाचा शेंडा लाल झालेला दिसतोय. अच्छा, रागावलीस? तुम्ही अचानक गायब झालात ना. बोलता बोलता आपण गोडाऊन पर्यंत कधी पोहोचलो मला पण नाही समजलं. आणि तिथे पण इतकी खोकी होती ना, तर तू पण त्या खोक्यांमध्ये हरवून गेलीस. काही सापडलं का खोक्यात? मी का त्या खोक्यांमध्ये काही बघायला जाणार आहे? अगं तसं नाही, म्हणजे ते जाऊ दे. मला तुम्ही सांगा, तुम्ही अचानक गायब का झालात? खोक्यात शोधा जरा, सापडले असते. करा तुम्ही पण आता माझी चेष्टा करा. अगं तू एकदा वेद माझ्यावर रागवलाय आणि त्या दिवशी अचानक मी गोडाऊनकडे गेली, त्यामुळे त्यांनी अजून एक गैरसमज करून घेतला. ऋषी तिथेच आहे हेच दाखवायला मी तिला तिथे नेलं होतं, पण वेद आला आणि पुन्हा नलिनीबद्दल गैरसमज करून गेला. असो, आता मी स्पष्टच सांगते नलिनीला. जा गोदा, दुष्ट मांत्रिकासोबत त्याची शक्ती नष्ट झाली आहे आणि तू बंधनमुक्त झालीस. देवीनी सांगून सुद्धा मला वासंती रूपात नलिनीच्या मदतीला येता आलं, ही देवाचीच कृपा. पण आता आपण खरं काय ते नलिनीला सांगितलं आणि पुन्हा मी अदृश्य झाले तर नको. नलिनीला आज माझी गरज आहे आणि अशा वेळी मी तिला दिसायची बंद झाले तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. नले, देवा, मी मितालीला दिसणार नाही आणि माझ्याशी बोलणारी नली तिला वेडी झाली की का असं वाटेल. एकटीच बोलतीये, समोर कोणी नाही असा समज होईल तिचा. अगं अशी दुपारची एकटी काय करतेस विहिरीजवळ तू? अगं मी एकटी नाहीये, माझ्यासोबत काय परत गायब झाल्या या. नले, ते सगळं जाऊ दे, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोल ना मग. तू ये ना, बस. तुझं बोल मिताली. म्हणजे बघ, ऋषी गायब झालाय. हा, तर तो कोणाला भेटत असेल काय? मिताली, तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल, मला असं कळत नाही. तुझी आणि ऋषीची भेट झालीये का? तुला खरंच अजूनही असं वाटतं का की ऋषी दादा कुठे आहे मला माहिती आहे, मी त्याला भेटायला जाते? नाही अगं, तसं नाही, पण मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये. माझे बाबा ते मला हे सगळं सांगत होते की तुझा आणि ऋषीचा काहीतरी प्लॅन सुरू आहे म्हणून. माझा विश्वास नाही बसला त्याच्यावर, पण मी फक्त हे सगळं क्लिअर करायला आली आहे. मिताली, कसं आहे ना, खोट्या गोष्टी माणसांना लगेच पचतात, तसंही झालंय. नले, सॉरी, तुला राग आला ना मी खूप स्पष्ट विचारलं म्हणून. प्लीज गैरसमज करून घेऊ नको. गैरसमज? वेदने इतका मोठा गैरसमज केलाय माझ्या बाबतीत, त्यामुळे मला आता इतर कोणाच्या गैरसमजाचं काही वाटतच नाही. चल, आईची तब्येत कशी आहे?
आहे